तिकडे पाहिन तिकडे पाहिन चालूच असतं यायचं. इकडे पाहिनं तिकडे पाहिनं, चारा खाणं, मटकणं. आली गाई वासरांकडे तरी म्हैस बघत आहे माझ्याकडे. त्यांना पण वाटत असते आपल्या घरचं कुणीतरी आलं म्हणून. गाई हे गाय उभी झाली. चारा तर झाला टाकून, मस्त पोटभर खाल्ला. अजून काय पाहिजे यांना. ती एक म्हैस तिकडे फिरून राहिली झाडाच्या भोवताल भोवताल भोवताल. टप तोडून टाकलं तिनं कुटार टाकायचा. त्यांचं ते सुरू असतं दिवसभर. ह्या इकडे बसलेल्या आहे, दुधाच्या गाई आहे. सकाळीपासून आमच्याकडे हेच काम असते गाई ढोरांचं. सकाळी उठल्यापासून बस तेच. इकडे मागं जे दिसत आहे सपाट पांढरं, तो गहू आहे पेरलेला. आणि त्याच्या मागचा संत्र्याचा बगीचा. इकडे सगळं असे बगीचे 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 दिसत आहे. गाव पण दिसत आहे, है ना. चक्यानं आहे ठेवल्या. सकाळी पाणी भरलं, आता तशाच राहिल्या त्या दुधाच्या कॅना. जिकडे तिकडे पसारा आहे पसारा. असं आमचं दिवसभराचं रुटीन चालू असतं. दिवसभर कामही काम कामही काम. जिकडे पाहिजे तिकडे कामही काम. ग इकडे मजा करत आहे मस्त. एक बसून आहे, एक चारा खात आहे. म्हशीचा हा हिल्या चारा खायला लागला आहे नुकताच आता. सकाळी दूध पितो मस्त 1 लिटर आणि दिवसभर चारा खातो. आणि हा एक निसता तर बसूनच राहतो. याला चारा खायचं नाही समजत, दूध प्यायचं समजते फक्त. यांची पण मजा आहे मस्त. फक्त बसणं आणि चारा खाणं हेच गोष्टी यांना समजत असतात. आमचं हे छोटंसं गाव, झाडं झुडपं, दुरून 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 बसा मोटारी गाड्या चालूच असतं. हे आमच्या गाईसाठी तुरीचं कुटार आणलेलं आहे. गाईंना पण लागते ना दिवसभर खायला तुरीचं कुटार. इथे धने साफ केले, हे धन्याचं पडलेलं आहे. हे आमची गव्हाची कोटी. खूप कीटकं झाले होते गव्हामध्ये, तर ती कोटी उन्हात आणली. तुरीचं कुटार गाईसाठी खूप लागते द्यायला खायला. पण आमचं गाव रोडवर असल्या कारणानं सगळे लोक यात्रेले जत्रेले रामगडावर काजळीले कुठं जायचं असलं की ह्याच रोडनं जातात. दिवसभर वाहन चालूच असते. आमच्या गाई इथे बांधलेल्या आहे घराशेजारी. बसल्या मस्त फुगून चारा खाऊन. काही बसल्या आहे, काही उभ्या आहे, काही इकडे तिकडे पाहत आहे. मस्त त्यांच्यासाठी सावली केलेली आहे. एक म्हैस तिकडे बसली आहे झाडाखाली, गाई बसल्या आहे. ह्या गाईसाठी हे सोल्याचं कुटार, चण्याचं कुटार आणि हे सोल्याचं कुटार. खूप दुरून आणलेली आहे गाडी. आणि पाहिजे त्यांना उन्हाळभर खायला. चांगलं आलं आहे कुटार. हे बारीक आहे, म्हणजे काही त्यांच्या तोंडाला रुतल्या पण नाही पाहिजे. नाही तर रुतलं तसं आपल्या तोंडाला फोडं येते, तसं त्यांचं पण तोंड मग सोलून जायचं. छान कुटार आणलेला आहे. खूप मोठा ढीग आहे हा. एक मोठी गाडी आणलेली आहे, एवढी मोठी. बाप्पा, गाईंना पाहिजेच ना तेवढं उन्हाळभर. आता घरीच बांधून असते सध्या गाई. इकडे बांधल्या, चारा टाकला की बसल्या त्या. पोरं आले खेळायला, यात्रेला गेले की काय, है ना. आमचे लहानसं गाव. गाईचा ढीग इथेच असतं सगळेजण. ते उन्हाळा लागला की हे सगळे घरचे कामं, गाई ढोरं, चारा पाणी यांचं हेच चालू असतं. कुटार. मी पण इकडे येऊन बसते गाईकडे. छान गमते गाईकडे, है ना. छान वाटते ना, छान वाटत असते.
त्या दिवशी गाईसाठी कुटाराची गाडी आली. गाडी आणता आणता मी कशी बाहेर यायला लागली. गाडीवाल्यानं तर गाडी आणली, मला काय होतं त्याच्यात, फक्त पायीनंच होतं. अशी पडली ना मी भडकन. माझ्या पायाला एवढं लागलं ना, सगळी जागा माझ्या पायाची हिरवी हिरवी येऊन गेली. असं लागलं का नाही, असा सुजून गेला होता पाय माझा, जागा हिरवी हिरवी येऊन गेली. काय बाई, अशी धडपड करत करत बाहेर तरी कशाला आली असेल मी, काय माहिती. केळीचे झाड आहे इकडे. कुटार 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 अशी धावपळ होते घरी खूपच.